बाळंतिणींसाठी आवर्जून केले जाणारे, पण खरं तर घरातल्या सगळ्यांनाच आवडणारे गुळाचा खमंगपणा आणि ओल्या खोबऱ्याची अप्रतिम चव असलेले अळीवाचे लाडू. पोषक घटकांनी समृद्ध अळीव आणि ओलं खोबरं आणि त्यापासून बनलेले मऊ आणि स्वादिष्ट अळीवाचे लाडू. प्रमाण आणि कृती अगदी साधी आणि सोपी. अर्धी वाटी अळीव, 1 ते सव्वा वाटी पाण्यात तासभर भिजत घालायचे. इथे आपण भिजवण्यासाठी नारळाचं पाणी सुद्धा वापरू शकतो. असे फुललेले अळीव जाड बुडाच्या पातेलीत काढून त्यात एक मध्यम आकाराचा ताजा खवलेला नारळ, 3 ते 3.5 वाट्या बारीक चिरलेला गूळ, सगळं एकत्र करायचं आणि मंद आचेवर गॅसवरती शिजवायला ठेवायचं. शिजवताना सतत हलवत राहायचं म्हणजे गूळ तळाशी लागणार नाही. सुरुवातीला मिश्रण असं पातळ होतं. शिजवत गेलो की साधारण 15 ते 20 मिनिटांनी मिश्रण आळत येतं आणि थोडं कोरडं व्हायला लागतं. हे बघा, तळाशी असं बघितलं तर ओलावा दिसत नाहीये. झारा दाबला तर त्यातून रस बाहेर येत नाहीये. असं कोरडं झालं की गॅस बंद करायचा. मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि त्यात जायफळाची पूड घालायची. सगळं एकत्र केलं की मध्यम आकाराचे लाडू वळले की खमंग, पौष्टिक आणि सर्वांना आवडतील असे अळीवाचे लाडू तय्यार. अळीवाचा लाडू एकदम सुपर!